तब्बल 105 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याची तयारी आहे, तर थेट न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला। या संघर्षाचा संभाजीनगरच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत, पण जेव्हा हे आरोप थेट न्यायालयाच्या दारात पोहोचतात आणि दोन्ही बाजूंचे नेते स्वतः कोर्टात उभे राहून एकमेकांविरोधात भूमिका मांडतात, तेव्हा हा केवळ कायदेशीर वाद राहत नाही, तो राजकीय संघर्षाचा नवा अध्याय ठरतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या असाच एक संघर्ष रंगला आहे। एका बाजूला राज्याचे मंत्री आणि पालकमंत्री संजय शिरसाट, तर दुसऱ्या बाजूला MIMचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील। भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, अब्रू नुकसानीचा दावा, न्यायालयातील थेट युक्तिवाद आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढत चाललेलं राजकारण। नेमका या वादामागे काय सुरू आहे? या संघर्षाचा संभाजीनगरच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो, याचाच सविस्तर आढावा आजच्या या व्हिडिओत घेणार आहोत। नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगरचं राजकारण गेल्या काही वर्षात राज्यातील सर्वाधिक चर्चेतील राजकारण बनलं आहे। शहराचं नामांतर असो, MIMचा उदय असो, शिवसेनेतील फुटीनंतर बदललेली समीकरणं असोत किंवा लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुरशीची लढत, प्रत्येक घटनेने इथलं राजकारण अधिक गुंतागुंतीचं केलं आहे। आणि आता या सर्वांमध्ये आणखी एक मोठा वाद समोर आला आहे, तो म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यातील न्यायालयीन संघर्ष। हा वाद अचानक निर्माण झालेला नाही, त्याची पार्श्वभूमी काही महिन्यांपूर्वीची आहे। इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय शिरसाट यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। हे आरोप केवळ राजकीय भाषणापुरते मर्यादित नव्हते। त्यांनी काही कागदपत्रे दाखवत शिरसाट त्यांच्या कुटुंबियांचा आणि विकासाचा उल्लेख करत वतनाच्या जमिनीच्या व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले। त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारी मालमत्तेचा गैरफायदा घेतला गेला आणि या प्रकरणात मोठ्या आर्थिक हितसंबंधाचा संबंध आहे। राजकारणात आरोप होतात आणि त्यावर प्रत्युत्तरही दिलं जातं, पण यावेळी संजय शिरसाट यांनी वेगळी भूमिका घेतली। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळलेच नाही, तर थेट न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला। म्हणजेच हा संघर्ष आता केवळ TV, स्टुडिओ किंवा पत्रकार परिषदांमध्ये न राहता न्यायालयात पोहोचला। या प्रकरणातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सुनावणी दरम्यान इम्तियाज जलील यांनी स्वतः न्यायालयात उभं राहून आपली बाजू मांडली। सामान्यतः अशा प्रकरणांमध्ये वकील युक्तिवाद करतात, पण जलील यांनी स्वतः बोलण्याचा निर्णय घेतला। त्यांनी न्यायालयाला सांगितलं की त्यांनी केलेला प्रत्येक आरोप हा पुराव्यांच्या आधारे केला आहे, कोणतीही वैयक्तिक बदनामी करण्याचा उद्देश नव्हता। उलट लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसमोर माहिती ठेवणं ही आपली जबाबदारी होती। जलील यांनी न्यायालयात स्वतःची पार्श्वभूमीही सांगितली। तब्बल 24 वर्षे पत्रकार म्हणून काम केलं आणि त्यानंतर 10 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा केली, त्यामुळे कोणताही आरोप करताना आपण पुरावे तपासल्याशिवाय बोलत नाही, असा त्यांचा दावा होता। त्याचवेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। त्यांनी सांगितलं की रेल्वे स्टेशन रोडवरील विट्स हॉटेल शिरसाट यांच्या मुलाच्या नावावर खरेदी झाल्याचे कागदपत्रेही पुरावी आपल्याकडे आहेत। तसेच वतनाच्या जमिनीवर प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री, राज्यपाल, विभागीय आयुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आपण तक्रारी दिल्या होत्या, मात्र या तक्रारींवर कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे अखेर पत्रकार परिषद घेऊन हा विषय जनतेसमोर आणावा लागला। यामध्ये त्यांनी आणखी एक दावा केला। त्यांच्यामध्ये सुमारे 5000 चौरस फुटांच्या वतनाच्या जमिनीवर तब्बल 105 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याची तयारी आहे। पण एवढ्या मोठ्या प्रकल्पातून केवळ 93 लोकांना रोजगार मिळणार असेल तर सार्वजनिक मालमत्तेचा वापर नेमका कोणत्या हितासाठी होत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे न्यायालयाने अद्याप या आरोपांची सत्यता मान्य केलेली नाही। जलील यांनी आपली बाजू मांडली आहे, तर शिरसाट यांनी हे आरोप खोटे असल्याचं सांगत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे। त्यामुळे या प्रकरणात अंतिम निर्णय न्यायालयच देणार आहे। पण राजकीयदृष्ट्या बघितलं तर या आरोपांनी संभाजीनगरच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू केली आहे, कारण संजय शिरसाट हे सध्या केवळ आमदार नाहीत, तर राज्य सरकारमधील मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। त्यामुळे त्यांच्यावर झालेले आरोप हे थेट सरकारच्या प्रतिमेशी जोडले जात आहे। दुसरीकडे इम्तियाज जलील हे MIMच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा चेहरा मानले जातात।
त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाकडे विरोधी पक्षाच्या राजकारणातूनही पाहिलं जात आहे. यामुळे हा संघर्ष आता दोन व्यक्तीमधला राहिलेला नाही, तो सत्ताधारी महायुती विरुद्ध विरोधक असा रंग घेताना दिसत आहे. आणि पुढच्या काळात या प्रकरणाचा वापर निवडणुकीच्या प्रचारातही होण्याची शक्यता नकारता येत नाही. पण या संपूर्ण प्रकरणात आणखी एक असा ट्विस्ट आला ज्यामुळे न्यायालयातील वातावरण ही काही काळ चर्चेचा विषय बनलं. इम्तियाज जलील यांनी न्यायालयात असा दावा केला की संजय शिरसाट यांची बाजू मांडणारे ॲडव्होकेट राजेश काळे हे पूर्वी त्यांचेच कायदेशीर सल्लागार आणि वकील होते. एवढंच नाही तर ते संजय शिरसाट यांच्या पत्नीचे भाऊ आहेत. त्यामुळे माझं वकीलपत्र मागे घेऊन आता माझ्याच विरोधात उभं राहणं हे नैतिकतेच्या चौकटीत बसत नाही, असा मुद्दा जलील यांनी उपस्थित केला. यावर ॲडव्होकेट राजेश काळे यांनीही न्यायालयात स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की न्यायालयाची परवानगी घेऊनच आपण इम्तियाज जलील यांचं वकीलपत्र मागे घेतलं होतं. त्यासाठी घेतलेलं मानधनही परत करण्यात आलं आहे. त्यामुळे कोणताही कायदेशीर नियम मोडलेला नाही. तसेच नैतिकतेचा निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाला नसून तो बार काउन्सिलचा विषय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी संजय शिरसाट हे आपल्या बहिणीचे पती असल्याची बाबही लपवली नाही. आता या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा वाद केवळ अब्रूनुकसानीच्या दाव्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. संभाजीनगरमध्ये MIM आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष नवीन नाही. शहराच्या नामांतरापासून लोकसभा निवडणुकीपर्यंत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर सातत्याने राजकीय हल्ले केले आहेत. त्यामुळे हा न्यायालयीन संघर्षही त्या मोठ्या राजकीय लढाईचाच एक भाग म्हणून पाहिला जात आहे. विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना अशा प्रकारचे आरोप आणि प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षासाठी हा प्रश्न प्रतिमेचा असेल तर विरोधकांसाठी सरकारला घेरण्याची ही मोठी संधी ठरू शकते. मात्र यामध्ये एक गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. न्यायालयात आरोप करणं आणि आरोप सिद्ध होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी आपापले दावे केले आहेत आणि अंतिम सत्य न्यायालयाच्या निर्णयातच स्पष्ट होणार आहेत. म्हणूनच या प्रकरणाकडे केवळ राजकीय चष्म्यातून न पाहता न्यायालयीन प्रक्रियेचा आदर ठेवून पाहणंही तितकंच गरजेचं आहे. 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असेल. कारण या सुनावणीत नेमकं कोणते पुरावे समोर येतात, न्यायालय कोणती निरीक्षणं नोंदवतं आणि या संघर्षाला पुढे कोणतं नवं वळण मिळतं, यावर केवळ दोन नेत्यांचं राजकारण नाही तर संभाजीनगरच्या राजकीय वातावरणाचाही पुढचा सूर ठरणार आहे. आता पाहायचं एवढंच, हा वाद न्यायालयातच संपतो की पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या संघर्षाची सुरुवात ठरतो, याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात मिळेलच. तुमच्या मते इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर केलेले आरोप हे खरे आहेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.